काइंडनेस ॲक्टिव्हिटी काइंडनेस रोल प्ले प्रॉम्प्ट इयत्ता 5वी ते 7वी. नमस्कार. हॅपीनेस लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. दयाळूपणा हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्त्वाचा गुण आहे. आजची ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी इतरांची परिस्थिती समजून घेऊन योग्य प्रतिसाद कसा द्यावा त्यासाठी आहे. यातून त्यांची संवेदनशीलता जोपासायची आहे. काइंडनेस रोल प्ले या ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांच्या रोजच्या जीवनातील प्रसंग प्रत्यक्ष नाट्य स्वरूपात सादर करायचा आहे. याकरिता प्रत्येक गटासाठी वेगवेगळ्या प्रसंगाची कार्डे आणि भूमिकेप्रमाणे साहित्य घ्यावे. उदाहरणार्थ पिशवी, पाण्याची बाटली इत्यादी. सुरुवातीला शिक्षकांनी स्वतः काही प्रसंग नाट्यरूपाने सादर करावेत. उदाहरणार्थ आपल्याला बसमध्ये बसायला सीट मिळाली आहे. मग एक बाई तान्हं बाळ घेऊन बसमध्ये चढली तर आपण काय करावे? हा प्रसंग एका लहानशा प्रात्यक्षिकाने करून दाखवावा. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गट तयार करावेत. प्रत्येक गटाला एका प्रसंगाचे कार्ड द्यावे. उदाहरणार्थ एक प्रसंग आहे, तुम्ही घराजवळील मैदानात खेळत असताना तुमच्या मित्राच्या गुडघ्याला दुखापत झाली तर तुम्ही काय कराल? किंवा काही कारणामुळे तुमचा मित्र शाळेत गैरहजर होता, त्यामुळे त्याची वही अपूर्ण असेल तर तुम्ही काय कराल? दुसरा प्रसंग असा असेल की काही मुले रस्त्यावरील कुत्र्याच्या पिल्लाला विनाकारण त्रास देत असतील तर तुम्ही काय कराल? गटाने 2 ते 3 मिनिटे तयारी करून भूमिका नाट्य सादर करावे. सादरीकरणानंतर इतर विद्यार्थ्यांना विचारावे, ही कृती दयाळूपणाची होती का? यापेक्षा अधिक चांगला प्रतिसाद काय असू शकेल? कनवाळूपणा हा एका छोट्याशा कृतीमधून व्यक्त होणारा मोठा गुण आहे. काइंडनेस रोल प्लेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फक्त हसत खेळत शिकवणे नव्हे, तर त्यांच्या मनात कनवाळूपणा निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.